तर मित्रांनो, आज आपण कसारवाडी या ठिकाणी आलेलो आहोत. सर, एकदा तुमचा परिचय सांगा. माझं नाव विष्णू भागुराम निर्डे. निर्देश सर, आता हे जे आहे नियोजन तुमचं, तुम्ही याच्या अगोदर कुठं होतात? बीडला होते. अच्छा, बीडमध्ये होतात का? बीडमध्ये माझे रेशन दुकान होते. अच्छा, अजून बी आहेत, पण मी मुलाला देऊन टाकलं चालवायला. तर पूर्ण वेळ तुम्ही आता शेतीमध्ये लक्ष केंद्रित केलेलं आहे. शेतीमध्ये घालतो. तर मित्रांनो, पाहू शकता कशा पद्धतीने एकदम खडकाळ रान आहे या ठिकाणी मुरमाड जमिनीमध्ये निर्डे सरांनी. किती क्षेत्रामध्ये सर आपली ही बाग आहे? आपली माझी 4 एकर आहे. 4 एकर बाग मित्रांनो या ठिकाणी फुलवलेले आहे. तुम्ही पाहू शकता कशा सुंदर पद्धतीचे आंबे आता या बागेमध्ये लागलेले आहेत. कोणत्या कोणत्या जातीचे आंबे आहेत आपल्या बागेमध्ये? केशर आहे, हापूस आहे. अच्छा, पुन्हा अजून बरेच 2-3 व्हरायटीज, पण आता कलम वेगळे वेगळे आलेत त्याच्यात काही मध्ये. हा मिक्स आले. जिथून आपण रोप आणले हा, तिथून काही वेगळे प्रकार आले. अच्छा, खूप छान. तर आता किती दिवसाची बाग आहे निर्डे साहेब? ही बाग किती दिवसाची आपली? ही बाग माझी 4-4 वर्ष, पहिलं वर्ष. अच्छा, 4 वर्षे लावून झालेले आहेत. हा, आता माल पहिल्या वर्षी धरलेला आहे आपण. पहिलं वर्ष माल. अच्छा, आतापर्यंत किती खर्च आला बागेला आपल्या? मला 16-17 लाख रुपये आले की. क्या बात आहे. 4 एकरला दरवर्षी मला 4 लाख रुपये खर्च येतो. कशासाठी लागतो आपल्याला, म्हणजे अशा मी पद्धतीने? ह्याच्या खाली काय केलंय, हां एक कमरा इतकी चारी खाणली. हां, म्हणजे इथे पाणी लागतं पावसाळ्यात. कमरा चारी खालून पाणी सगळं काढून दिलं, बाहेर काढून दिलेले. माती त्याच्यात भरली. हां, जी माती हा, काढली, जी माती काढली तीच पुन्हा रिटर्न टाकली. मग पाणी कसं निघणार? खालून मोकळं झालं ना ते आता. अच्छा, हा, मला नाही समजलं कसं म्हणजे. म्हणजे अगोदर आपण खोदलं इथं, हम्म, खालून मुरमाड निघालं, हम्म, वरी मुरमाड आलं, मुरमाड खाली पडलं, हम्म. म्हणजे अशी चारी झाली, त्याच्यामुळे पाणी निघून जातं मुरुम. आणि आता आपलं जे आहे ते पूर्णपणे पाणी बाहेर निघून जातं. पाणी निघून जातं बाहेर. हां, किती रोप आहेत आपल्या या क्षेत्रामध्ये? माझे इथं जवळजवळ 1600 रोप आहेत. 1600 मध्ये 600 रोप वायाला गेले माझे. 1600 रोपं आणले, त्याच्यातील 600 रोपं वायाला गेले. हा, डुकराने खराब करून टाकले. अच्छा, मित्रांनो, डोंगर आहे संपूर्ण. हरणं आणि डुकरांनी मिळून एक 600 रोपांचं यांचं या ठिकाणी. परिस्थिती नसल्यामुळे आपण तार कंपाऊंड करून घेतलं नाही. अच्छा, तर या ठिकाणी मित्रांनो आपण पाहू शकता कशा पद्धतीचे आंबे लागलेले आहेत. 600 झाड वाटोळ झालं म्हणजे निर्डे साहेबांचं खूप जास्त नुकसान झालेलं आहे. काय एका रोपाची काय किंमत होती? एका रोपाची 70 रुपये. 70 रुपये. तर खूप जास्त नुकसान झालेलं आहे. आणि त्याला फवारण्या किती करताय वर्षाला? अकलूजून. अच्छा, अकलूजवरून. डॉक्टर केशव सलगर म्हणून. अच्छा, फवारण्या किती असतात निर्डे साहेबाच्या? मी ह्याचे 3 केलेत, अजून 2 करावं लागतील मला. वर्षाला 5 फवारण्या असतात? 5-6 वातावरणानुसार फवारण्या करावं लागतं. बरोबरच आहे. वातावरण मध्ये वातावरण होतं त्याच्यामुळे. समजा याच्यामध्ये तुम्ही जे आहे आतापर्यंत एक किती म्हणले खर्च आला तुमचा? मला 15 ते 16 लाख रुपये 15 ते 16 लाख रुपये आपल्याला ही बाग जोपासण्यासाठी 4-4.5 वर्ष. खर्च आला 4-4.5 वर्षामध्ये. तर खूप जास्त मित्रांनो या ठिकाणी मुरमाड रानामध्ये असल्यामुळे. आणि पाण्याची काय सोय सर आपली? ही पाण्याची मोळकडचं तलाव आहे. तर तलावावरून पाईपलाईन आणलेली आहे. हो. तर बघा मित्रांनो कशा पद्धतीने हे आंबे लागलेले आहेत. कधी येते सर विक्रीला हे? हे अक्षय तृतीयेच्या अगोदर 8 दिवसाला. अच्छा, अक्षय तृतीयेला जर कोणाला आंबे घ्यायचे असतील तर मित्रांनो आपल्याला धारूर तालुक्यातील कचारवाडी या गावामध्ये. सर, तुमचा मोबाईल नंबर सांगा. माझा 91 3000 7103. तर या नंबरवर कॉल करून तुम्ही तुमचे आंबे बुक करून घेऊ शकता. कचारवाडी या गावामध्ये तुम्हाला एकदम डोंगर घाटातील प्युअर पद्धतीचे आंबे पाहायला मिळतील. बघू शकता मित्रांनो कसले सुंदर पद्धतीचे या ठिकाणी आंबे आपल्याला पाहायला मिळालेले आहे.